बाप्पांचं आगमन झालं की गोडधोड बरोबर आपण काहीतरी फराळाचं बनवतच असतो. चला तर आज मी तुम्हाला मोरोप्पो चकली कशी बनवायची ते सांगते. 1 वाटी इथे पोहे घेतलेत, अर्धी वाटी फुटाणे डाळ घेतली. आता हे हलकंसं भाजून घ्यायचं आणि गार करून मिक्सरमध्ये याला बारीक करून आपल्याला चाळून घ्यायचं. आता याच्यामध्ये 1.5 वाटी तांदळाचं पीठ घालायचं, 2 चमचे पांढरे तीळ, अर्धा चमचा इथे कलोंजी घालायची, अर्धा चमचा ओवा, पाव चमचा हिंग, लाल तिखट, चवीनुसार मीठ घालायची, हळद घालायची, 3-4 चमचे तुपाचं मोहन घालून पिठाला चांगलं चोळून घ्यायचं. त्याच्यानंतर गरम पाणी घालून हे पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं. 10 मिनिटं पीठ झाकून ठेवायचं. त्याच्यानंतर चकलीच्या साच्यामध्ये भरून गरमागरम तेलामध्ये या चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. चकल्या तेलात सोडताना मात्र हळूवार करायचे, कारण आपला हात भाजू शकतो. तर त्याच्यानंतर आपल्याला या चकल्या खमंग खुसखुशीत होईपर्यंत चांगल्या तळून घ्यायच्या. तयार आहेत आपल्या मोरोप्पो चकली. खूप टेस्टी आणि खमंग खुसखुशीत होतात. तर नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला